जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 185. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. सतत आपल्या आराध्य भगवंतांचं स्मरण हीच एक गुरुकिल्ली चित्तलयासाठी आहे असं महाराजांनी सांगितलं. सतत स्मरण आणि स्मरणाला उत्तम उपाय नाम. नाम आणि स्मरण हे दोन्ही हातात हात घालून जातात, कारण स्मरणाशिवाय खरं नाम स्फुरू शकत नाही आणि नामाशिवाय स्मरण सार्थकी लागत नाही पूर्णपणे. कारण भगवंतांच्या नामामध्ये अनन्यसाधारण अशी शक्ती आहे, जी शक्ती सद्गुरू त्यांच्या भगवत शक्तीनं युक्त करून आमच्या अंतःकरणामध्ये रोपित करत असतात. त्यामुळे चित्तलयामध्ये ह्या गुरूंकडून मिळालेल्या नामाचं महत्त्व हे अनन्यसाधारण असतं. जोवर नाम गुरूंकडून मिळत नाही तोपर्यंत जीवाचा, मनुष्याचा अहंकार दूर होत नाही आणि सगळी अडचण ह्या अहंभावाची आहे. जिथे मनामधला प्रत्येक विचारच हा आमच्या छोट्या जीवभूत अहंकाराचं प्रतीक आहे, तिथे साधन नामस्मरण मीपणानं करून कसं चालेल. त्यामुळे महाराज म्हणतात की गुरूंकडून नाम घेण्यामध्ये कर्तेपणाचा लय होतो आणि कर्तेपणाचा लय झाल्यानंतरच भोगतेपणाचा लय होतो आणि मग खऱ्या अर्थानं हवे नको पण नाहीसं होतं किंवा ते गुरुचरणी समर्पित होतं. तुम्ही कराल ते हा भाव अंतःकरणामध्ये दृढ व्हायला तशी निष्ठा असावी लागते. आणि आमचे महाराज म्हणतात, भावनाच घट्ट होत जाऊन त्याचं निष्ठेमध्ये रूपांतर होतं. त्यामुळे जिथे आमची भावना शुद्ध व्हायला मदत होईल ती जागा आम्हाला सद्गुरू कृपेनं लाभली आहे ह्याचा पूर्ण विश्वास ठेवून आम्ही ती जागा घट्ट धरणं अपेक्षित आहे. जसं आपण जे भरतचरित्र बघतो आहोत, ती भरत स्थान ते जे आहे ती अशी अतिपवित्र जागा आहे, अतिपवित्र स्थान आहे, भक्तीचं स्थान आहे, जे घट्ट धरल्यानंतर आम्हाला भरताची निष्ठा, भरताचं भगवत प्रेम, भ्रातृप्रेम तर आहेच, पण त्यामध्ये मुख्यतः ते भगवत प्रेम आहे आणि त्यामुळे तो भावच जर आम्ही त्याचं चिंतन केलं तर आमच्या हृदयामध्ये सुद्धा त्या भावनेचं निष्ठेमध्ये रूपांतर व्हायला मदत होते. त्यामुळे या दृष्टीनं हे भरतचरित्र बघणं, त्यावर चिंतन करणं फार फार महत्त्व आहे. चिंतनाचं चिंतने चिंतने तद्रूपता म्हटलंय. त्यामुळे जसं आपण अगोदरही बघितलं, भक्तांचं चरित्र यासारखी चित्तशुद्धी करणारी दुसरी गोष्ट या भूमितलावर उपलब्ध नाही. कारण त्या भक्तचरित्रानं आमचं अंतःकरण शुद्ध होऊन कर्ताभाव विरहित नामस्मरण सद्गुरू कृपेनं चालायला लागतं.
आणि ज्यावेळेला असं नाम चालतं त्यावेळेला खऱ्या अर्थानं आम्हाला भरताच्या अंतःकरणातला भाव थोडा का होईना उमजू शकतो. त्यामुळे इथे आम्हाला तुलसीदास सांगतायत की प्रत्यक्ष प्रभू श्रीराम कहत भरत गुणशील सुभाऊ प्रेम पयोधी मगन रघुराऊ. प्रेम समुद्रामध्ये, भरताच्या भक्तीच्या प्रेमसमुद्रामध्ये आमचे रघुपती निमग्न होऊन गेलेत. आणि हे असं भरतावरचं प्रभूंचं प्रेम बघून देवसुद्धा आश्चर्यचकित झालेत आणि स्तुती करतायत. त्याचं वर्णन तुलसीदास करतील. त्याच्या पुढे भरताचा प्रवास त्याच्या डेस्टिनेशनपर्यंत, रामचरणांपर्यंत कसा येऊन पोहोचतो याचं वर्णन करतील. ते बघूया. आधी म्हणाले, सुनी रघुबर बानी बिबुध देखी भरत पर हेतु सकल सराहत राम सो प्रभु को कृपा निकेतु. प्रभूंची ती वाणी ऐकून, वाणी म्हणजे भरताच्या कौतुकाची वाणी, आपण बघितलं किती मनापासून लक्ष्मणाला समजावतायत की कसा माझा भरत शुद्ध पवित्र अंतःकरणाचा आहे. त्याच्या अंतःकरणामध्ये राज्यमदाला स्थानच नाही आहे हे सांगून त्याचा नीर क्षीर विवेक जेव्हा प्रभू लक्ष्मणाला आणि तदनुसार आम्हाला की आम्ही कसं असलं पाहिजे साधन मार्गामध्ये, ते वैराग्य आमच्या अंतःकरणावर कसं बिंबलं पाहिजे यासाठी प्रभू जे सांगतायत ती सुंदर वाणी ऐकून आणि भरतावरचं त्यांचं गाढ प्रेम बघून सर्व देव त्यांची स्तुती करत म्हणतायत, रामसो प्रभू को कृपा निकेतू. सराहत रामसो, की त्यांची स्तुती करत म्हणतायत की श्रीरामांसारखा कृपा निकेत, कृपेचं धाम दुसरा कोण आहे. आणि पुढे रघुनाथांना म्हणतायत काय तर, जौन होत जग जनम भरत को सकल धर्म धुर धरनी धरत को कभी कुल अगम भरत गुण गाथा को जानई तुम बिनु रघुनाथा. भरत ही 3 अक्षर भक्ती मातेच्या हृदयामध्ये सुद्धा कोरलेली असावीत, इतकं त्यांचं आढळ स्थान आहे. त्यामुळे म्हणतायत, देव सांगतायत की जर या जगामध्ये भरताचा जन्म झाला नसता तर सकल धर्म धुर धरणी धरत को, या पृथ्वीवरच्या सर्व धर्माची जी ध्वजा आहे, जी धुरा आहे, ती कुणी बरं धारण केली असती. म्हणजे धर्मध्वज धारण करणारा असा भरत आहे. त्यामुळे हे रघुनाथ म्हणतायत देव की कवी कुलाला सुद्धा जी अगम आहे, अगम्य आहे, अनाकलनीय आहे अशी भरत गुणांची कथा, भरत गुणगाथा तुमच्या खेरीज दुसरा कोण बरं जाणू शकेल. को जानई तुम बिनु रघुनाथा. फक्त तुम्हीच भरताला जाणू शकता. आणि हे ऐकून सीताराम आणि लक्ष्मणाची काय अवस्था झाली. लक्ष्मणाच्या मनातून तर सर्व भ्रम दूर झालेलाच आहे. त्यामुळे तुलसीदास सांगतात, लखन राम सिया सुनी सुरबानी अति सुखुल हेऊन जाई बखानी इहा भरतु सब सहित सहाय मंदाकिनी पुनीत नहाय. ती गोड भरताचं कौतुक करणारी देववाणी आहे बरं ती. त्यामुळे लक्ष्मण, श्रीराम आणि सीता सुखावून गेले.
असे सुखावून गेले की त्याचं वर्णनसुद्धा करता येत नाही. श्रीरामांना जर सर्वात प्रिय काही असेल तर ते म्हणजे भरताचं कौतुक, भरताचं वर्णन, त्याची प्रशंसा, त्याच्या गुणांचं आख्यान हे प्रभू श्रीरामांना सर्वात अधिक प्रिय आहे. आपण बघितलं ना, भरद्वाज मुनींनी सांगितलं की हे रहस्य मी ओळखलं आहे प्रभूंचं, की कोण आहे त्यांना सर्वात प्रिय, तर भरत त्यांना सर्वात प्रिय आहे. त्यामुळे म्हणताय तिथे तुलसीदास की त्या सुखावण्याचं वर्णनच करता येत नाही. आणि यानंतर सांगतायत की तिथं त्या पर्वताजवळ पोहोचल्यानंतर भरतानं सर्व जी सोबत जे लोक आहेत त्यांच्यासोबत मंदाकिनी नदीमध्ये स्नान केलं आहे पवित्र अशा. आणि पुढे काय केलं भरतानं, त्याच्या मनामध्ये काय विविध वृत्ती उठतायत प्रभू प्रेमानं, ह्याचं गोड वर्णन करतायत. म्हणाले, सरित समीप राखी सब लोगा, मागी मातु गुर सचिव नियोगा, चले भर तुझ हसिया रघुराई, साथ निषाद नाथु लघु भाई, समुझी मातु करत बस कुचाही, करत कुतरक कोटि मन माही, रामु लखनु सिया सुनि मम नाऊ, उठी जनी अनत जाहित जिठाऊ. केवढी ग्लानी आहे पहा त्या महात्म्याच्या हृदयामध्ये की माझ्यामुळे माझ्या राम भैयाला, माझ्या वहिनीला वनवास भोगायला लागतोय. त्यामुळे भरताला अगोदर स्वतःला भेटण्याची इच्छा आहे. त्यामुळे काय केलं त्यानं, तर तिथं मंदाकिनी नदीजवळ सोबतच्या सर्वांना तिथंच थांबवलं आहे. आणि मग मातांची, गुरु वसिष्ठांची आणि मंत्र्यांची, सुमंत्रांची आज्ञा घेऊन निषादराज आणि शत्रुघ्न एवढ्यांनाच बरोबर घेऊन जिथं सिय रघुराई आहेत तिथे निघालाय भरत, तिथे गेला. बरं का. पण होतं काय, हा जो छोटासा प्रवास आहे, शेवटचा टप्पा जो आहे रामभेटीचा, तो खूप जास्त अवघड जातोय भरतासाठी. असंच असतं नाही का. ज्या वेळेला आपलं काय म्हणायचं, डेस्टिनेशन जवळजवळ येतं तसा तो प्रवासाचा शेवटचा टप्पा जो असतो तो खूप अवघड असतो. अनेक साधकांचा हा अनुभव आहे. तत्त्वज्ञानदृष्ट्या डार्क नाईट ऑफ द सोल असंही त्याला म्हणतात, की त्या शेवटच्या टप्प्यामध्ये अनेक विघ्न, अंतर्बाह्य दोन्ही, आमच्या महाराजांचं वचनच आहे, अंतर्बाह्य शत्रू फार असतात आणि ते ह्या शेवटच्या टप्प्यापर्यंत कुठंतरी आम्हाला त्रास देत असतात. त्यामध्येच शरणागतीचं महत्त्व आहे खरं. त्या शेवटच्या टप्प्यामधल्या शरणागतीमध्ये निष्ठा सामावलेली असते. त्यामुळे इथे भरताला ह्या शेवटच्या टप्प्यात कुठंतरी मनामध्ये खूप संकोच आणि ग्लानी दाटून राहिली. काय विचार करतोय पहा भरत, की आपल्या कैकेयी मातेच्या तिनं जे केलंय त्याचं स्मरण करून त्याला एकतर संकोच होतोय, अनेक कुतर्क मनामध्ये गर्दी करतायत असं लिहिलंय तुलसीदासांनी. खरोखर नाही का. त्याला माहीत नाही काय, त्यानं पहिल्या टप्प्यातच सांगितलं फक्त माझे सीताराम, त्यांना माझ्याबद्दल कुठलाही संशय येणं शक्य नाही की यामध्ये माझा हात आहे. हे ज्याला माहीत आहे त्याला त्या शेवटच्या टप्प्यामध्ये कुतर्क त्रास देत आहेत पहा. असो, तर काय कुतर्क मनामध्ये येतोय की रामु लखनु सिय सुनी मम नाऊ, उठी जनी अनत जाहित जिठाऊ. माझं नाव ऐकल्यावर श्रीराम, लक्ष्मण आणि सीता
हे तिथली जागा सोडून दुसरीकडे जाऊ नयेत म्हणजे झालं. म्हणजे मला भेटण्याची इच्छा नाही त्यांची आणि मी आलोय हे कळलं तर ते तिथून निघून जातील, ही भीती कुठेतरी भरताच्या मनाला ग्रासू नये ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये. पहा बरं, खरोखर भक्ताच्या अंतःकरणाचाच आलेख आहे हा. भगवंताच्या दर्शनापर्यंतचा आलेख भरताच्या अयोध्येमध्ये लौकिकाला झिडकारून रामदर्शनाचा प्रवास करण्यामध्ये भक्ताच्या हृदयाचा संपूर्ण आलेख दिलेला आहे तुलसीदासांनी. त्यामुळे ह्या भरतचरित्राचं महत्त्व एवढं आहे रामायणामध्ये की त्यामधून तुम्ही स्वतःला तपासा, स्वतःचं अंतःकरण तपासा. तुमच्या अंतःकरणामध्ये जे जे भाव ह्या प्रवासामध्ये प्रकट होतील ते भरतासारख्या महात्म्याच्या अंतःकरणात सुद्धा प्रकट झालेले आहेत. त्यांनी त्याच्यावर कशी मात केली, कसा एकविध भाव ठेवून अनन्य भावानं तो शरणागतीपूर्वक ती वाट चालत राहिला, हे भक्ताचं चरित्र असतं. आणि त्यामुळे इथे सांगतायत की दोन्ही भावना कशा आहेत पहा, की एकीकडे वाटतंय, भीती वाटते की ते जागा सोडून जाऊ नयेत माझ्यावरच्या क्रोधानं, आणि दुसरीकडे वाटतंय मातु मते महु मानी मोही जो कछु करही सो थोर अघ अवगुण छमी आदरही समुझी आपनी ओर. मातेशी मी सहमत आहे असं समजून ते जे काही करतील ते थोडंच आहे. म्हणजे त्यांनी खूप मी दोषी आहे त्या मानानं ते जे करतील ते काहीच नाही, इतका दोष माझ्यामध्ये आहे. कारण मातेच्या कृत्यामध्ये माझा नकळत का होईना सहभाग आहे, कारण तिने ते माझ्यासाठी केलंय. पण आपलं बिरुद ते कोण आहेत? प्रत्यक्ष प्रभू श्रीराम आहेत. आणि माझ्याबरोबरचा त्यांचा संबंध जाणून माझे सर्व अघ म्हणजे माझी पाप आणि अवगुण ते क्षमाच करून माझा आदरही समुझी आपणीवर, आदरानं मी त्यांचा आहे हे समजून घेतील. बरं का, क्षमा करतील हा विचार मनात येताच पुन्हा दुसरं मन सांगते, जौ परिहरहि मलिन मनुजानी जौ सनमानहि सेवकुमानी मोरे सरन राम ही किपनहि राम सुस्वामी दोसु सब जनहि. ते काय करतील ते करोत, हवं तर मी दूषित मनाचा आहे असं समजून माझा त्याग करोत, किंवा आपला सेवक समजून माझा सन्मान करोत. माझ्यासाठी काय महत्त्वाचं आहे ते मला माहिती आहे. मोरे सरन राम ही की पनही, श्रीरामांच्या पादुकाच माझं शरणस्थान आहेत हे मला माहिती आहे. बरं का, आणि राम सुस्वामी आहेत, अतिशय उत्तम असे स्वामी आहेत. जो काही दोष आहे तो माझाच, ह्या सेवकाचाच सर्व दोष आहे, हा विचार भरताच्या मनात आहे. आणि त्यानुसार विविध गोष्टीसुद्धा त्याच्या मनामध्ये येत आहेत. म्हणतोय, जग जस भाजन चातक मीना नेम प्रेम निज निपुण नबीना असमन गुणत चले मग जाता सकुच स्नेह शिथिल सब गाता. म्हणतोय, खरे कीर्तीला या जगामध्ये कोण पात्र आहेत माहीत आहे का? चातक आणि मासे हे कीर्तीला पात्र आहेत. का बरं? तर नेम आणि प्रेम हे फक्त तेच सांभाळतात. पहा बरं, काय सुंदर उपमा दिली आहे पहा तुलसीदासांनी. चातक पक्षी जो केवळ स्वाती नक्षत्राचंच मी जलग्रहण करणार, बाकीच्याशी माझं कर्तव्य नाही, हा नेम जसा चातक पक्षाचा आहे त्यामुळे तो कीर्तीला पात्र आहे.
आणि मासे जे पाण्यामध्येच राहू शकतात, पाण्याशीच त्यांचा संबंध आहे, पाण्यातून बाहेर काढले की ते जगूच शकत नाहीत, मरून जातात. त्यामुळे ही प्रेमाची जपणूक करण्यामध्ये फक्त चातक आणि मासेच प्रवीण आहेत. मी याला पात्र नाही असं भरताचं मन सांगतंय. काय ना खरं, कसा असतो भाभक्त, किती दैन्यता, किती लीनता. त्याच्या मनात चुकून सुद्धा मी भक्त आहे हा भावच येत नाही. केवढी मोठी गोष्ट शिकवतायत पहा भरत आम्हाला इथे. एवढंसं काही भक्तीचं कृत्य आमच्याकडून घडलं, पूजा घडली, नामस्मरण घडलं, कुठे तीर्थक्षेत्री मोठमोठ्या जाणं झालं की आम्ही लगेच भक्त आहोत असं खूप सहजपणे सांगतो. सांगितलंय, समर्थांनी देखील सांगितलंय की हा भक्तीचा अभिमान ताजा जागृत ठेवावा. पण तो भक्तीचा अभिमान म्हणजे कुठल्या अर्थाने, तर सेवक या अर्थाने, दास या अर्थाने. म्हणजे माझी पात्रता नसताना ह्या अनाथाला सनाथ केलंय ह्या रघुरायांनी, यासाठी तो अभिमान, अशा अर्थानं संत सांगत असतात. पण इथे भरताच्या अंतःकरणामध्ये मीच नाही ना कुठं, मी भक्त आहे हा भावच नाही. त्यामुळे ह्या मीपणाच्या वर्जनातून हे सर्व भाव त्याच्या अंतःकरणात प्रकट होत आहेत. चातक आणि मासे, काय गोड उदाहरण दिलंय पहा. पण भरत कसा आहे, त्या चातकाचं जे स्वाती नक्षत्राप्रती प्रेम आहे, त्या माशाचं त्या जलाप्रती जे प्रेम आहे, भरतामध्ये तो चातकही नाही, स्वाती नक्षत्रही नाही, ते मासेही नाहीत, ते जलही नाही. त्यांमधला संबंध जो प्रेम, तो भरत आहे. भरत प्रेमरूप आहे, भक्तिरूप आहे. त्यामुळे त्या भक्तीच्या दोन्ही टोकांना जे असतात त्यापेक्षा सुद्धा त्या प्रेमाच्या टोकाला, प्रेमास्पद आणि प्रेम करणारा, हे दोन्ही तिथं नाहीत भरताच्या ठाई, फक्त प्रेम आहे. आणि हे जे प्रेम असतं ते प्रेम करणाऱ्यापेक्षा आणि प्रेमास्पदापेक्षा खूप उच्च स्थानावर असतं. किंबहुना हा संबंध विश्वाचा कारभार हा फक्त ह्या प्रेमावर चालतो. त्यामुळे जिथे जिथे आम्हाला महाराज सांगतात कर्तेपणाचा त्याग करा म्हणजे भोगतेपणाचा त्याग होईल, तिथं तिथं तुम्ही प्रेमरूप बना, हे ते आम्हाला सांगत असतात. हे समजून घेतलं तर आम्हाला भरताच्या अंतःकरणामधल्या लीनतेची कल्पना थोडी तरी येऊ शकते. त्यामुळे हे असं वाटलं की तुलसीदासांनी ज्या उपमा दिल्या आहेत त्याच्याही खूप पल्याड हा भरत आहे. त्यामुळे असे विचार मनामध्ये येत भरत वाटेनं निघालाय खरा, पण त्याचं शरीर म्हणतायत संकोचून गेलंय, शिथिल झालंय, प्रेमानं मलूल झालाय भरत. फिरती मन हुमा तो कृत खोरी, चलत भगती बल धीरज धोरी, जब समुझत रघुनाथ सुभाऊ, तब पथ परत उताईल पाऊ. तुलसीदास म्हणतायत की एकीकडे मातेची दुष्टता आठवून कसं मला क्षमा करतील बरं हे, हा विचार मनात येऊन त्याचे पाय त्याला मागं ओढतायत. आणि पुन्हा भक्तीच्या जोरावर धैर्य करून तो पुढं जातोय. जेव्हा त्याला रघुनाथांच्या स्वभावाचं स्मरण व्हायचं, पुन्हा पुन्हा त्यांचे करुणा निधान गुण त्याच्या अंतःकरणामध्ये प्रकट व्हायचे, तेव्हा तो जलद पायवाट चालायला सुरुवात करायचा की नाही माझे राम मला क्षमा करतीलच असं म्हणून जलद चालायचा. पुन्हा मातेच्या आठवणीने त्याचे पाय थांबायचे. अशी दशा भरताची होती.
तुलसीदास वर्णन करतायत. भरत दसाते ही अवसर कैसी, जल प्रवाह जल अलिगति जैसी, देखी भरत कर सोचु सनेहु, भानिषाद तेहि समय बिदेहु. आहा, कसं असतं बघा, कशी भक्ताची शक्ती असते, भक्ताच्या भक्तीची प्रेमाची शक्ती असते ती, की हरकत नाही. भरताची दशा कशी आहे तर पाण्याच्या प्रवाहात जसा भोवरा असतो तशी स्थिती आहे. अंतरंगामध्ये विविध विचारांचा कोलाहल आहे. श्रीराम क्षमा करतील की नाही याबद्दलचं द्वंद्व आहे, पण ते सर्व केवळ शुद्ध प्रेमातून प्रकट झालेलं आहे. त्यामुळे त्या भरताच्या मनस्थितीला आणि प्रेमाला बघून निषादराज आपलं देहभान विसरलाय. देहभान गलित करण्याचं सामर्थ्य हे फक्त भक्तांमध्ये असतं बरं का. म्हणून सद्गुरू संत सत्पुरुषांचं महत्त्व, फक्त तेच आम्हाला देहभान विगलित विदेह अवस्था प्राप्त करून देऊ शकतात. त्यामुळे भरताच्या प्रेमानं इथं निषादराज विदेह झालाय जणू. भा निषाद तेही समय बिदेहू. आणि मग लगे होन मंगल सगुन, सुनि गुनि कहत निषादू, मिटी ही सोच होई ही हर्षु, पुनि परिणाम विषादू. हे निषाद लोक, आदिवासी लोक मोठे ज्ञानी असतात. हा तर राम सखा निषादराज आहे नाही का. त्यामुळे अनेक मंगल शकुन होऊ लागले तिथं. त्याबद्दल ऐकून आणि त्यावर विचार करून, काय कसले शकुन आहेत हे असा विचार करून निषादराज म्हणतोय भरताला, काळजी करू नकोस, सगळी चिंता दूर होईल तुझी, तुला हर्ष होईल. म्हणजे राम भेटीनं हर्ष होण्याचं भाकीत इथे निषादराजानं वर्तवलंय. पण परिणाम विषादू, शेवट मात्र थोडा दुःखात होईल बरं का. इथे निषादराजानं पूर्ण भाकीतच जणू एका वाक्यामध्ये वर्तवलंय. पण भेटीचा हर्ष होणार हे ऐकूनच भरताची पावलं जलद पडू लागली. आणि पुढे तुलसीदास वर्णन करतायत की तिथे निकट पोहोचलेत आता अगदी भरत. आणि त्यानंतर तिथला संबंध, तो परिसर श्रीरामांच्या कृपा कटाक्षानं कसा बहरून निघालाय याचं वर्णन तुलसीदास करतायत. म्हणाले, सेवक बचन सत्य सब जाने, आश्रम निकट जाई नियराने, भरत दीख बन सैल समाजू, मुदित क्षुधित जनु पाई सुनाजू, इति भीति जनु प्रजा दुखारी, त्रिविध ताप पीडित ग्रह मारी, जाई सुराज सुदेश सुखारी, होही भरत गति तेहि अनुहारी, राम बास बन संपत्ति भ्राजा, सुखी प्रजा जनु पाई सुराजा, सचिव बिरागु बिबेकु नरेसु, विपिन सुहावन पावन देसु, भट जमनियम सैल रजधानी, साति सुमति सुचि सुंदर रानी, सकल अंग संपन्न सुराऊ, रामचरण आश्रित चित चाऊ, जीति मोह महिपालु दल सहित विवेक भुआलु, करत अकंटक राजुपुर सुख संपदा सुकालु,
वन प्रदेश मुनिबास घनेरे, जनुपुर नगर गाँव गण खेरे, विपुल विचित्र बिहग मृगनाना, प्रजा समाजुन जाई बखाना, खगहा करी हरि बाघ बराहा, देखी महिष वृष साजु सराहा, बयरु बिहाई चरही एक संगा, जहत मन हुसैन चतुरंगा, झरना झरही मत गज गाजही, मनहु निसान बिबिधि विधि बाजही, चकचकोर चातक सुक पिक गन, कूजत मंजुमराल मुदित मन, अलिगन गावत नाचत मोरा, जनुसुराज मंगल चहुरा, बोली बिटप तृण सफल सफूला, सब समाजु मुद मंगल मूला, राम सैल शोभा निरखी, भरत हृदय अति प्रेमु, तापस तप फल पाई जिमी, सुखी सिराने नेमू. आहा, त्या शुभ शकुनांचं भाकीत जे वर्तवलं निषाद राजांनी, त्यानं भरतानं ते सर्व खरं मानलं आणि आता अगदी आश्रमाच्या जवळ जाऊन भरत पोहोचलाय बरं का. तिथलं ते सभोवतालचं वन, पर्वतांचे समूह सगळे जे बघितले, इतका आनंद झालाय भरताला. तुलसीदास म्हणतात, एखाद्या भुकेलेल्याला चविष्ट अन्न मिळावं, किंवा जसा शेतीवर काही उपद्रवी किडा पडलाय त्यामुळे अतिशय दुःखी झाली आहे प्रजा, त्रितापांनी क्रूर ग्रहांनी पिडलेली प्रजा आहे, आणि अशी प्रजा एखाद्या उत्तम प्रदेशात उत्तम राज्यात जशी गेल्यावर सुखी होते, तशी दशा भरताची झाली. मनामधला भ्रम त्या राम प्रदेशानं जणू नाहीसा झालाय. प्रत्यक्ष श्रीराम निवास करतायत तिथं, त्यामुळे ती वनसंपदा अत्यंत शोभिवंत दिसतीये. जसा एखादा चांगला राजा मिळाला की प्रजा जशी सुखी होते, तसा तो प्रदेश दिसतोय. अतिशय पवित्र असा प्रदेश दिसतोय. जणू विवेक हा त्याचा राजा आहे आणि वैराग्य त्याचा मंत्री आहे, असा तो साधा पण अतिशय शोभिवंत प्रदेश दिसतोय. कसा आहे तो प्रदेश म्हणतात तर, जणू त्या प्रदेशाचे, त्या राज्याचे यमनियम हेच योद्धे असावेत, पर्वत राजधानी असावी, शांती आणि सुबुद्धी ह्या त्या राजाच्या 2 सुंदर राण्या असाव्यात. तुलसीदासांनी उपमा दिल्यात पहा, रूपक दिलेत सुंदर, की असा हा विवेकरूपी श्रेष्ठ राजा अत्यंत परिपूर्ण आहे. आणि कसा आहे तो, म्हणजे त्या वनप्रदेशाला राजा म्हटलंय बरं का. कसा आहे तो तर श्रीरामचंद्रांच्या चरणांचा आश्रित आहे. त्यामुळे कसा आहे, रामचरण आश्रित चित चाऊ, त्यामुळे त्याच्या मनामध्ये आनंद आहे. म्हणजेच जोपर्यंत श्रीरामचरणांचा आश्रय नाही, आश्रय शब्दाला अत्यंत महत्त्व आहे. आश्रय म्हणजे त्याच्या पलीकडे त्याला कुठलंही निवासस्थान नसणं. कुणाला, देहाला नव्हे, मनाला निवासस्थान नसणं, त्याला आश्रय म्हणतात. एक खूप सुंदर वचन आहे की तुम्हाला कुठं राहायचं आहे हे खूप काळजीपूर्वक त्याचं चयन करा, निवडा. तुम्हाला म्हणजे तुमच्या मनाला, बरं का. कारण त्या मनाला तुम्ही ज्या स्थानी ठेवाल त्याचे सर्व गुण त्या मनामध्ये उतरतील आणि मग ते चित्तामध्ये जातील आणि मग त्याचे संस्कार बनतील. त्यामुळे इथे म्हटलंय रामचरण आश्रित चित चाऊ.
आणि पुढे सांगतायत की मोहरूपी राजाला सेनेसह जिंकलंय ह्या विवेकरूपी राजानं आणि निष्कंटक राज्य करतोय. त्यामुळे त्याच्या नगरामध्ये सुख संपत्ती आणि सुकाळ आहे सगळीकडे. मुनींची अनेक निवासस्थानं जी आहेत तीच शहरं नगरं गावं आहेत. म्हणजे तिथे मुनी राहतायत म्हणून त्याला शोभा आहे. अनेक प्रकारचे पक्षी पशु जणू प्रजा आहेत. आणि कसे आहेत ते? विविध प्रकारच्या पशूंचं वर्णन केलंय तुलसीदासांनी. हत्ती, सिंह, गेंडे, वाघ, रेडे, बैल असे विविध प्राणी आहेत, ज्यामुळे राजाच्या म्हणजे त्या वनप्रदेशाच्या समृद्धीची कल्पना येते. आणि हे सर्व प्राणी आपापसातला वैरभाव सोडून एकत्र नांदतायत तिथं. तीच जणू त्या वनप्रदेशाची चतुरंग सेना आहे. पाण्याचे झरे वाहत आहेत. हे सर्व श्रीरामांच्या तिथल्या निवासामुळे आहे बरं. आणि पाण्याचे झरे तिथेच हत्ती धुंदीमध्ये चित्कार करतायत. तेच जणू त्या राजाचे नगारे वाजवणारे असावेत असं वाटतंय. विविध प्रकारचे पक्षी प्रसन्न चित्तानं किलबिलाट करतायत. भ्रमरांचे थवे गुंजारव करतायत. मोर नाचतायत. जणू सुराज मंगल चहुओरा. जणू याच उत्कृष्ट अशा राज्यामध्ये सगळीकडे मांगल्याचं धाम दिसतंय. सर्व वृक्षांना बहर आहे. सर्व समाजच आनंदाचं आणि मांगल्याचं मूळ बनून गेलाय जणू तिथं श्रीरामांच्या चरणाश्रयामुळे बरं का. आणि अशी ती शोभा बघून, श्रीराम जिथं राहतायत त्या स्थानाची शोभा बघून भरताच्या मनामध्ये प्रेम दाटून आलंय. जसा एखादा तपस्वी पुरुष असावा आणि त्याच्या नियमांची सिद्धी व्हावी, त्यावेळेला तपस्येचं फल मिळाल्यानं तो आनंदित व्हावा, तशी भरताची अवस्था झाली. आणि यानंतर आता तुलसीदास त्या भरत भेटीचं वर्णन करणार आहेत, ज्यामध्ये भक्त भगवंतांना भेटतोय. धाकटा भाऊ आपल्या आदरणीय थोरल्या बंधूला भेटतोय. त्याचं ते गोड वर्णन आपण पुढच्या भागात बघूया. तोवर ह्या भरताच्या भक्तीमध्ये, प्रेमामध्ये आम्हाला चिंब भिजवून ठेवावं आणि तशी भक्ती आम्हाला आमच्या सद्गुरुनाथांच्या चरणी द्यावी, हीच त्यांच्या चरणी अनन्य भावानं प्रार्थना. जानकी जीवनस्मरण. जय जय राम.